नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. केंद्रीय सतर्कता आयोग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार दिनांक 27 ऑक्टोबर 2025 ते दिनांक 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत राज्यात दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन दक्षता आपली सामायिक जबाबदारी ही संकल्पना घेऊन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थांमार्फत सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेण्यात येणार आहे. शपथ घेतल्यानंतर माननीय राज्यपाल, महाराष्ट्र राज्य आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी या सप्ताहाच्या निमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखवण्यात येईल. त्याप्रमाणे कोल्हापूर इथं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी ताराराणी सभागृहात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ दिली. त्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी दिलेला संदेश निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांनी उपस्थितांना वाचून दाखवला. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर वैष्णवी पाटील यांनी केली. सदर कार्यक्रमाकरिता महसूल, पोलीस, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर या कार्यालयामार्फत भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती व्हावी या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आलेले आहे. या सप्ताह कालावधीत प्रामुख्याने भ्रष्टाचार विरोधातील कारवाईसंबंधी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विविध सामाजिक संघटना व गाव पातळीवर नागरिकांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे विविध शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी घोषवाक्यांचे बॅनर्स, स्टिकर्स लावले जाणार आहेत. अपसंपदेची चौकशी या प्रकारामध्ये नावानिशी किंवा निनावी अर्जावर देखील चौकशी केली जाते. एखाद्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी घर, मोटारगाड्या, दुकाने, प्लॉट, शेतजमीन इत्यादी मालमत्ता भ्रष्टाचारातून मिळवली असल्याबाबतची तक्रारीवरून चौकशी करण्यात येते. तक्रारीत अशी स्थावर मालमत्ता कोठे आहे याबाबत प्राथमिक व अधिकृत माहिती असणे जरुरीचे आहे. पडताळणी व लाचेचा सापळा या प्रकारामध्ये तक्रारदाराने प्रत्यक्ष हजर राहून लोकसेवकाविरुद्ध लाचेच्या मागणीबाबत केलेल्या तक्रारीवरून लाचेचा सापळा आयोजित करून भ्रष्ट लोकसेवकास रंगेहात पकडून कारवाई केली जाते. पदाच्या दुरुपयोगाबाबत चौकशी या प्रकारामध्ये लोकसेवकाने त्याच्या पदाचा दुरुपयोग करून शासकीय संपत्तीचा अपहार करणे किंवा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करणे अथवा इतरांना तसा वापर करू देणे अशा प्रकारांमध्ये संबंधित तक्रारीची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करण्यात येते. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी, कोल्हापूर या रेडिओ केंद्रावरून तसेच FM रेडिओ केंद्रावरून व न्यूज चॅनल यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यपद्धतीविषयीची मुलाखत प्रसारित करून नागरिकांना लाचेच्या तक्रारी देण्याविषयी आवाहन करणे. भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती होण्याच्या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यपद्धतीविषयीची माहिती असलेल्या पत्रकांचे वाटप करण्यात येईल. स्थानिक वृत्तपत्रे, केबल चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, यूट्यूब व आकाशवाणी या प्रसारमाध्यमांच्या मदतीने जनजागृती सप्ताहाबाबतची पार्श्वभूमी प्रसिद्ध करणे. विविध सामाजिक संस्थेच्या मदतीने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय कार्यालयांच्या दर्शनी भागावर रिक्षा, ST, रेल्वे स्टँड त्याचप्रमाणे शहरातील विविध दर्शनी भागामध्ये टोल फ्री क्रमांक 1064, मोबाईल क्रमांक 9404 32 10 64 व मोबाईल ॲपबाबतची स्टिकर व बॅनर्स लावून प्रसिद्धी करणे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्वयंसेवी संघटना, अशासकीय संघटना, सेवाभावी संस्था, स्वातंत्र्य सैनिक, स्त्री संघटना, वाहन चालक मालक संघटना, कामगार संघटना, MIDC येथील कारखानदारांच्या कार्यालयास भेटी देऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेताना काही अडचणी येतात अगर कसे याबाबत संस्थेचे प्रतिनिधी यांच्या समवेत चर्चा करून त्यांच्याकडे लाचेची मागणी होते काय याबाबत विचारपूस करणे. ग्रामीण भागामध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती होण्याच्या उद्देशाने विविध सामाजिक सेवा संस्थेच्या मदतीने भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करणे. महिलांमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती होण्याच्या उद्देशाने महिला बचत गटांना भेटी देऊन भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करणे.
जुन्या सापळा कारवाई झालेल्या केसेसमधील तक्रारदार व जागृत नागरिक यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या नव्याने काही तक्रारी आहेत काय याबाबत विचारपूस करणे.